नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण सध्या आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील जोगवडी या गावामध्ये। मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 23 जुलै रोजी भव्यदिव्य अशा ओपन बैलगाडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून या मैदानाची फायनल अपडेट देण्यासाठी आपल्याला आयोजकांनी इथं बोलवलेलं आहे। आपल्या समवेत पळशी गावचे सरपंच माणिक आबा काळे। नमस्ते भाऊ। नमस्ते। काय सांगाल, कशा पद्धतीने तयारी सुरू आहे आता? पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त जोगवडीकरांच्या वतीनं या ठिकाणी एक आगळं वेगळं असं या ठिकाणी बैलगाडी शर्यतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। आणि आयोजकांनी ज्या ठिकाणी कमिटीने ज्या आम्हाला सूचना सांगितल्या त्या सर्व पूर्ण केलेल्या आहेत। आणि खरोखरच एवढा आनंद होत आहे की पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं अख्या देशभर कार्य होतं आणि त्यांचं कार्य या ठिकाणी एक सामान्य माणसं की पहिल्यांदाच या ठिकाणी आयोजन केलेलं आहे की ज्यांना कुणालाही काही माहीत नव्हतं, परंतु त्यांना वाटलं की अहिल्यादेवी होळकरांचं कार्य पूर्ण देशभर आहे, आपण त्यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आयोजन करू। या ठिकाणी कमिटीने ज्या सांगितल्या सूचना आम्ही सर्व पूर्ण केलेल्या आहेत आणि आज दुपारपर्यंत जे काय राहिलेत माझ्या माहितीनुसार ही तिसरा त्यांचा या ठिकाणी फेरी आहे। 3 वेळा या ठिकाणी मैदान पाहायला आलेलं आहे। ज्या काय गोष्टी सांगितल्या त्या आम्ही सर्व पूर्ण केलेल्या आहेत आणि ज्या काय पूर्ण राहिलेल्या आहेत त्या दुपारपर्यंत सर्व पूर्ण होतील। आणि या ठिकाणी बैलगाड्यांना विनंती आहे की आजच संध्याकाळी या ठिकाणी लॉट काढला जाणार आहेत। लवकरात लवकर या ठिकाणी बुकिंग करून सहकार्य करावं। धन्यवाद। मित्रांनो, आपल्या समेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुक्याचे तालुका अध्यक्ष प्रसिद्ध बैलगाडी मालक बाळासाहेब मदने। आबा नमस्ते। आबा, काय सांगाल, तुम्ही आज या मैदानाची पाहणी केली, ही तुमची 3री ते 4थी वेळ आहे, तर ज्या पद्धतीने आयोजकांनी सूचना केल्या, ज्या त्रुटी होत्या, तांत्रिक त्रुटी होत्या, पुढे थांबण्या रेषेच्या पुढं रस्ता आहे, त्याच्या बाजूच्या चारे आहेत दोन्ही, त्या ज्या तांत्रिक त्रुटी होत्या त्या कशा पद्धतीने आयोजकांनी पूर्ण केल्या? आता जी मोर रोड आहे तर आपण सकाळी किंवा संध्याकाळी त्याच्यावर जेसीपी ट्रॅक्टर हे आता तर ऑलरेडी काम चालू आहे, तर आपण सकाळी माती टाकणार आहे। आणि जे मोहरे 2 खड्डे म्हणजे जिथे वाटते आपल्याला तर त्याच्यात आता त्या खड्ड्यात माती भरून ते पूर्ण बुजवून की बैलांना पळाय कोणती अडचण येणार नाही ह्याचं सगळं नियोजन केलेलं आहे। हे सगळं निकाल रेषेपासून किती अंतरावरती साधारणतः? एक 700 फूट अंतरावर, 700 ते 800 फूट। ते पोल आहेत, त्या पोलची कशी काळजी घेतली? पोलच्या तिथं आपण काय करणार आहे, ट्रॉली लावणार आहे। मैदानाच्या उत्तरेच्या बाजूला ज्या 2-3 विहिरीत लांब आहेत मैदानापासून, तिथं कशी काळजी घेण्यात? तिथं आपण काय केले, टोटली डाव्या साईडला 900 फूट बॅरिगेट आहे। खालूनच आपण सगळं टोटली बॅरिगेट केले, पण बॅरिगेट करून तर आपण 2-3 ठिकाणी जिथं अडचण आहे विहिरीत तिथं ट्रॉल्या लावणार आहे। त्याच बाजूला त्यामुळे कोणत्याही बैलाला पळाय अडचण किंवा काही बैलांना इजा होणार नाही ह्याची कमिटीने 100% काळजी घेतलेली आहे। बॅरिगेट तर आहेच आणि पाठीमागे परत विहिरीच्या कडे ट्रॉली लावणार आहेत। आणि काय होणार आहे, मोठ्या संख्येने बऱ्याच दिवसात ह्या भागात मैदान होते, तर पब्लिक वगैरे कंट्रोल करायला सूचना केल्यात निकाल रेषेच्या मोर सगळ्या आयोजन कमिटीला सांगितलं की सगळीजण म्हणजे सूचना तर आता प्रत्येक आठवड्यात आपण स्वतःच असतो, त्याच्यामुळे काही पब्लिकचा विषय एवढा नाही काय। आयोजकांनी कसं सहकार्य केले तालुका कमिटीला? तालुका कमिटीला म्हणजे जे आम्ही सांगितलं जिथं आम्हाला वाटतं व अडचण आहे तिथं सगळ्या त्यांनी 100% म्हणजे अडचणी आता दूर केलेल्या आहेत। इंटरनेटची सुविधा दिली का लाईव्ह वाल्याला? हा, दिली आहे। त्यात कनेक्टिव्हिटी जाणार नाही ह्याची काळजी घेतली का? हा, वायफाय इथं मोरगाव मध्ये सांगितलेलं आहे। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे लाईव्ह लॉटचा। लॉट कधी काढली जाते? संध्याकाळी 9 ते 9:30 वाजता लाईव्ह लॉट 100% निघणार आहे। आज लॉट निघणारच का? निघणार। चालते, धन्यवाद। आणि त्याच्यासाठी ना तुम्हाला सांगू का, आज दिवसभरात लवकरात आता काय झाले 70च नोंद झालेली, फक्त 70 ते जास्तीत जास्त 75 नोंद आता झाली। मग बरं संध्याकाळी 100 गाडी हो, 150 हो, नाही तर 200 हो, संध्याकाळीच लॉट निघणार सगळे। संध्याकाळीच लॉट? हो, संध्याकाळी। आणि त्याच्यात काय झाले, कोण पण इथले म्हणजे अफवा पसरवलेत लोकांनी, पुढे अडचण आहे काय, 100% अडचण आहे, तर त्याच्यावर आपण सगळे खड्डे बुजवून पुढे एक पोल आहे, त्याला तो पोल कमीत कमी 800 फूट अंतरावर इथून, तर त्याला आपण ट्रॉल्याही लावून म्हणजे की कोणत्याही बैलांना दुखापत होणार नाही याची 100% काळजी घेणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर बैलगाडी मालकांनी नोंद करून सहकार्य करावं। मित्रांनो, आपल्या समेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुक्याचे उपाध्यक्ष अभिजित भाई तावरे पाटील आहेत। अभिजित भाई, नमस्ते। नमस्ते। आज तुम्ही पाहणी केली, कशा पद्धतीने मैदानाची तयारी सुरू आहे? मैदानाची तयारी म्हणजे चांगल्या पद्धतीने सुरू आहे। पुढे जरा थोडीशी अडचण होती, पण ती अडचण आता सॉल्व्ह होईल सगळी। का आयोजकांना ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने त्यांच्याकडनं काम करण्यात आलं? हो। आणि पुढे डांबरीची थोडीशी अडचण आहे, त्याच्यावर माती टाकण्यात आहे। थोड्या कुठल्याही पद्धतीची इजा होणार नाही, दुखापत होणार नाही याची सगळी काळजी घेतली जाते का? सगळी काळजी जो ह्यांचा गावचा ग्रुप आहे तो पण ग्रुप सगळा पुढे असणार आहे सगळ्या काळजीसाठी, आणि आमची तालुका कमिटी पण उपस्थित असणार आहे। चालतंय। मित्रांनो, अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती
तालुक्याचे ड्रायव्हर संघटनेचे अध्यक्ष संतोष भाऊ आहेत. भाऊ नमस्ते. हो नमस्ते. तुम्ही आज स्वतः पाहणी केली मैदानाची. एक ड्रायव्हर म्हणून तुम्ही मैदानाकडे कसं पाहता? थांबायला जागा कशी आणि खाली सुट्टीला जागा कशी? सुट्टीला पण जागा चांगली आहे आणि फाटी तर एक नंबरच आहे आणि पुढे थांबायला जागा आहे बरं. आणि टोटल समजे नांगरट केलेली आहे. टोटल आणि जरी कोणाला काय अडचण वाटली हां. तरी पण आपण 10 गट सुटले हां. की 2 ट्रॅक्टर ऑलरेडी ठेवलेले आहेत. बरं. 10 गटाला आपण काकर नांगर समजा ऑलरेडी ठेवलेलंच आहे. मग काय आव्हान करताल बैलगाडी चालक मालकांना नोंदी? बैलगाडी मालकांना एकच आव्हान आहे की फाटी एक नंबर आहे पळायसाठी. त्याच्यामुळे समजांनी लवकरात लवकर नोंद करून घ्यावी. तयारी कशी झाली सगळी मैदान? तयारी आता 90% तर तयारी झालेली आहे. थोडंसं काही पुढे अडचण आहे डांबरीवरती. माती बिती टाकून समजा क्लिअर करणार आहे आपण. कधी करणार सांगितलं आयोजकांनी? हे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत क्लिअर होऊन जाईल. चालते, धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुक्याचे सुट्टी मेकर संघटनेचे सचिव भोसले साहेब आहेत. नमस्ते. काय सांगाल? तुम्ही आता पाहणी केली, खाली सुट्टीला कशी जागा आहे? सुट्टीला भरपूर जागा आहे. 1 ते 10 गट जाऊ शकतात. हां. वर एक वावर आहे, 1-1.5 एकराचं पटांगण आहे खाली. हां. आणि फाटीतलं अंतर 14 फूट हां. असल्यामुळं कुठल्या सुट्टी मेकरला काही अडचण येणार नाही. बरं. आजूबाजूला गाड्या उभ्या करायला जागा आहे? 100% जास्त जागा आहे. जास्त जागा आहे. जास्त काय जागा आहे. काय आव्हान करतात बैलगाडी मालक? बैलगाडी मालकांना एकच सांगू इच्छितो, बारामती तालुक्यातील जे मैदान होतात ते पारदर्शक होतात आणि त्याचप्रमाणे जोगवडीचं मैदान हे अतिशय सुंदर आहे आणि लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करावे. चालते, धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध निकाली पंच नानासाहेब गरुडे आहेत. नाना नमस्ते. नमस्ते. काय सांगाल? मैदानाची तुम्ही पाहणी केली, गावापासून तुमच्या जवळच मैदान आहे. हो. कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली? आयोजकांनी तयारी एकदम उत्तम केलेली आहे. पळाई फाटी पण चांगली आहे आणि समोरचा थोडा विषय होता तो पण ते क्लिअर आता सगळ्यांनी सांगितलंच आहे, तो क्लिअरच होईल. म्हणजे चारी सगळी बुजवण्यात हो, आली. 100% अलीकडची, पलीकडची सगळी. 100% आपली पण बैल असतात त्यामुळे आपल्याला कळते. आम्ही सगळं करून घेणार आहे. बैलगाडी मालकांना काय आव्हान करताल? आव्हान एवढंच करतो की बारामती तालुक्यामध्ये कुठलाही निकालावरती तर स्वतः आम्ही नाही का, सणस असतील आम्ही असतो, आबा आहेत सगळे, आम्ही व्यवस्थित करतोय. निकाला बाबतीत कुठली अडचण येणार नाही. खाली सुट्टीचा विषय, सुट्टीला बी पट्टी आहे आणि नाही का, जो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा नियम आहे त्याप्रमाणे मैदान होईल. आमच्या तालुक्याच्या अंडरमध्येच मैदान होणार आहे आणि फक्त एवढं सांगतो की लवकरात लवकर नोंद करा. काही झालं तरी आम्ही संध्याकाळी आज 9 वाजता गट काढणार म्हणजे काढणार. त्यामध्ये काय बदल होणार नाही. त्यामुळे पटापट नोंद करून घ्या. उद्या काय कोणाची नोंद घेतली जाणार नाही मैदानावरती. आजच गट काढणार आहे आम्ही. चालते, धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुक्याचे संघटनेचे पदाधिकारी सनस साहेब आहेत. सनस साहेब नमस्ते. नमस्ते. मैदानाची पाहणी केली, कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली? म्हणजे तयारी 100% तालुक्यातलं एक उत्तम मैदान आज या ठिकाणी आयोजकांनी म्हणजे मोकळे पटांगण होतं. या ठिकाणी एक कायमस्वरूपी मैदान जसे होतात त्या हिशोबाने आता इथं मैदान सुसज्ज असं केलेलं आहे. आव्हान काय करताल बैलगाडी? आव्हान एवढंच आहे की लवकरात लवकर नोंद करून आयोजकांना सहकार्य करा. पुढं जो काही शंकास्पद होता विषय की अडचण होती काय, ते पूर्णपणे आता सॉल्व्ह केलेली आहे. आता 4-5 ट्रॅक्टर उभे आहेत. जिथं काय त्रुटी होत्या, जे काय सांगितलं आहे संघटनेनं ते आता पूर्ण होणार आहे. चालते, धन्यवाद. धन्यवाद.